शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आमदार बच्चू कडू यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पाचाडी येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। रक्तदान शिबिराच्या ठिकाणी आमदार बच्चू कडू यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमाची व प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली। त्यावेळेस आमदार बच्चू कडू आणि त्यांच्याबरोबर असलेले सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे स्वित्झर्लंड सहाय्यक तथा राज्य प्रतिनिधी, प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र तसेच कार्यकर्ते आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं प्रहार आणि सगळे शिवभक्ताच्या वतीनं हे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। आपल्याला माहीत आहे का, देशामध्ये रक्ताची कमी आहे, रक्त नाही म्हणून मृत्यूचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। आणि मग तीच छत्रपतीचं रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य खरं तर या देशासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी सुवर्ण दिवस म्हणजे राज्याभिषेक दिन। आणि ऐतिहासिक दिवशी ज्या राजांनी, ज्या मावळ्यांनी आमच्यासाठी रक्त सांडवलं, रक्त या भूमीला दिलं आणि स्वराज्य निर्माण केलं, त्याचं सुराज्य व्हावं म्हणून रक्तदान शिबिर। आणि देशात आता रक्ताची कमी आहे, मतदान झालं पण रक्तपेट्या भरल्या पाहिजे, याच्यासाठी हे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे। सगळ्या शिवभक्तांना आवाहन करतो का आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहे, आता रक्त सांडवायची गरज नाही, रक्तदान करायची गरज आहे। म्हणून या पवित्र भावनेतून आपण सगळ्यांनी रक्तदान करावं। 2 दिवस झाली आम्ही कालपासून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। रक्तदाते येत आहेत, शिवभक्त येत आहेत। जरी प्रतिसाद अल्प असला तरी आमचा उद्देश अतिशय समर्पक आणि प्रामाणिक होता। आम्ही अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले। मुळातच प्रहार संघटना किंवा माननीय बच्चू कडू साहेब यांचा जो विचार आहे हा 95% सामाजिक आहे आणि केवळ 5% राजकीय आहे। त्याच विचाराने आज आम्ही सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रभर काम करत आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की प्रहार संघटनेच्या माध्यमातून आणि माननीय बच्चू कडू साहेब यांच्या संकल्पनेतून मागच्या 15 दिवसापासून आपण सर्वांनी मतपेट्या भरल्या, परंतु महाराष्ट्रातल्या रक्तपेट्या ह्या रिकाम्या आहेत। रक्तपेट्या ह्या रिकाम्या आहेत। रक्तपेट्या रिकाम्या असल्यामुळं गोरगरीब गरजू रुग्णांना रक्ताअभावी आपल्या जीवाशी जावं लागत आहे। आम्ही सर्वांनी प्रहार कार्यकर्त्यांनी गावोगावी, शहरोशहरी अशी ब्लड कॅम्प घेतलेले आहेत। राज्याभिषेक दिनी रायगडला येणाऱ्या शिवभक्तांचा फ्लो पाहता आम्ही पुण्यातली टीम आणि सातारा जिल्हा टीम यांनी रायगडला येऊन रक्तदान शिबिराचं एक नियोजन केलं होतं। तेच नियोजन आज आपल्या इथं चाललेलं आहे।